मीना सुनील पवार. काय झाले प्रकरण नेमकं? कधी झाले ते? 15 ते 16 ते 17 वर्ष झालं माझी तलाक झाली. तलाक झाल्यानंतर पण ही लोक मला त्रास करतात, मारहाण करतात. माझ्यापाशी एवढा एवढा पैसा मागते, इथं राहू नको म्हणते. माझा आई वडील गोव्याला जातात, मागून खातात. 2 भाव आहे. ती जर मध्ये बोललं तर त्यांच्यावर कुऱ्हाड्या काट्या घेऊन पळत येते. ही लोक हमेशा मला जगू देत नाही. मी मजुरी करून खाते, पण एवढे 50 आणि 60 हजार सारखं मी कुठं त्यांना आणून कुठून देऊ? तुम्ही राहायला कुठे? दूध डेअरी पापनसनगर. गाव? गाव खास्तक इथंच आहे, इथलंच गाव आहे. काय नाव आहे? उस्मानाबाद. उस्मानाबाद गावाचं इथंच खास्तक आम्ही लोक इथलेच आहोत. मग काय त्रास काय करतो? लग्न कधी? माझं लग्न होऊन बघ 18-19 वर्ष झाले. कशासाठी त्रास करतात नेमकं? काय करणार? मला त्यांनी एवढे पैसे दे म्हणून त्रास करतात. मी नेमकं नाव नवरा त्याचं माझं काय ना संबंध राहताना त्यांनी बायको केली, लेकरं झालेत, लेकरावाचे लग्न झाले. मला तरी पण मला त्रास देत आहे. तुम्हाला लेकरू आहे का? मला एक पोरग आहे. माझ्या पोराला शाळातून पण त्यांनी दाब दिला म्हणून शाळात पोरग भेऊन जात नाही. किती वय आहे पोराचं? 16 आहे. मग आता पायाला काय झालंय? कधी काय लागले ते? मला रात्री त्यांनी केस धरून रोडावर आपटून पायावर दगड टाकला. नवऱ्याने सुनील पवारनं. मी गेली ठाण्याला, तर ठाण्याला माझी कुणी फिर्याद घेतली नाही. पहिलं दवाखान्याला सरकारी दवाखान्याला गेली, तिथं मला लात बुक्या फैटा हाणले. माझा भाऊ त्यांनी मला दवाखान्यात पोहोचवलं. तिथून ठाण्याला रिपोर्ट दिलं. कुठल्या ठाण्याला? इथं सिटी पोलीसला. तरी पण त्यांनी म्हणलं जा मोहरी आम्ही येत आहो म्हणून कुणीच आले नाही. मला माघारी गेल्यावर त्यांनी अजून मारहाण केलं. मारहाण केल्यावर मी पोलीस ठाण्याला वापस आले माघारी. तरी पण काय माझी फिर्याद घेईना. ती लोक मला त्रास देण्यामुळं मी कोर्टानं पण केस केला. मारहाण कुठं झाली नेमकं तुम्हाला काल? मला मारहाण रोडावर मी काम करून येताना. कुठं कामाला गेलते तुम्ही? मी लिफ्ट मिशीनवर. कुठल्या? ह्या मिशनीवर. आता जिथं उभा आहे त्या? हां, त्या मिशनीवर. कशाचं काम करता तुम्ही? मी कॉन्क्रीटचं. ती काम करून इकडून गेले. जाताना त्यांनी मला एकटीला गाठून त्यांनी ती राजधानी हॉटेलावर त्यांनी मागून येऊन माझे केस धरून आपटलं खाली. बुक्या घातले, लात घातले. मला पायावर दगड टाकला. माणसानं सोडवलं. मी पळून गेले. ठाण्यात जावं तर ठाण्यात माझी कोण गवाही घेत नाही. माझ्या पाठीशी कुणी नाही पाठबळ. त्याच्यामुळं पोलीस लोक पण माझी फिर्याद घेत नाही. मला इतका जुलूम व्हायला लागला तरी पण कुणी माझी ही इन्शुरी करत नाही आणि बघत नाही. ते तक्रार दिली का नाही ठाण्यात? तक्रार दिली. त्यांनी म्हणलं उद्या सकाळी ये. मी अख्खा दिवस ठाण्यात जाऊन बसली. ठाण्यातून मी चौकीला गेली तरी पण पोलीस लोक कुणी माझी मला माझी कुणी ही घेत नाही. माझ्या पाठीशी कुणी नाही, पाठबळ नाही. मी मागपुढी एकटी आहे. एक लेकरूला पण त्यांनी दाब धडप द्यायला लागले, मारून टाकायचे धमकी. हमेशा तलवार कुऱ्हाडीच घेऊन येते. म्हणून ह्याची छान पोलीस लोकांनी करावं. मग आता ही जी तक्रार दिली
पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली का नाही? दिली, घेतली का पोलिसांनी? घेतली, पण त्यांनी येऊन ही छान मारत नाही, ते छाननीच करत नाही. ते मी किती बारी सिटी पोलीसला गेली, किती बारी ह्याला गेली, पण काय पोलीस लोक काय त्याची छान करत नाही. मग आता काय मागणी, आता काय व्हायला पाहिजे? मला काय कमी ज्या झालं तर सुनील पवार, त्याची बायको, त्याची आई, एक भाऊ, 2 भाव आणि बायको आणि आई, एवढ्या लोकांना शिवाय मला काय होत नाही. मला अपघात वाटायला लागला. मला रात्रचे 10 वाजू 11 वाजू कुऱ्हाडी तलवारी घेऊन येते, मारहाण करते, मला धमकी देते, तू ठाण्याला गेली तर तुझ्या भावाला ठार मारून टाकता आम्ही. म्हणून त्या भेनं मी एवढ्या दिवस जात नव्हती. माझा आईबा बोलायला जावं, म्हाताऱ्या मागून खाते, त्यांना त्रास देते ते म्हणून की ह्याला आम्ही ठार बी केलं तर कुणी सहकार्य ओढायचं नाही. माझ्याकडून गवा कुणीच होत नाही. पायावर काय मारलं त्याने? दगड हाणला. कुठं? दगड त्या हटलावरच, राजधानी हटलावर. कोणत्या पायाला? डाव्या पायाला. पुढे दवाखान्यात ॲडमिट वगैरे काय होतं? मी गेलते ॲडमिट, पण मी केससाठी ॲडमिट नाही झाले. गोळ्याही देऊन मी आले. मला पोलीस लोक मदत करत नाही. ते तिथं गेली की येताव म्हणून माझी तक्रार त्यांनी दिली बी, तर कुणी ती त्याच्याकडे लक्ष घेत नाही. पुडके साहेबाला मी 10 बारी फोन लावला तर ती उचलत नसते. रात्री मारहाण करताना पुडके साहेबाला फोन लावला, उचलला नाही. ते तक्रार बी नीट घेत नाही. मला आलो म्हणतं, येत नाही ना, काय नाही, उगच मला ही करते. सहकारी पोलीस लोक पण त्यांचीच ओढते. काय म्हणते? माझ्या पाठीमागं कुणी नाही म्हणून, एकटी आहे म्हणून कुणी माझी सहकार्य ओढत. मी 1 रूमचं घर बांधायला काढलं. मी सिमेंट वगैरे आणले. मग तिथं मी मजुरी घेऊन गेलते. मी ह्याला कुठं होतं बांधकाम? माझ्या आई वडिलांना जागा दिलेली, त्याच्यात 1 रूमचं बांधकाम काढायला आलं. मी ज्या वक्त मिस्त्री लोकाला आणले, पाया ही खांदणार होती, तवर तर ह्यांनी कुऱ्हाड तलवार घेऊन आले. त्यांनी तुला जिवंत राहायचे असेल तर इथं घर बांधायची नाही. नकर ठाण्यात तर गुन्हा दाखल केलाय की? मी तेव्हा ठाण्यात गेली. ठाण्याला दिलं अर्ज, माघारी आली. पोलीस लोक कुणीच आले नाही तक्रार देऊन बी. मग माघारी गेल्यावर त्यांनी मारलं. मारहाण केल्यावर मी SP बंगल्यावर अर्ज दिला. तिथं बी काय नाही झाल्यावर 2 दिवसानंतर मला त्यांनी पोहोच पावती दिली. तेव्हा मी काय केलं, कोर्टाने केस केला. कोर्टाने केस केल्यावर तिकडून हे आलं, पोलीस पुडके सर छान मारायला आला. माझे जबाब घ्यायला आले कोर्टामधून केस आल्यावर. तर ही लोकांना ते ऐकलं. मी जबाब द्यायला चालली होती तोवर तर ह्यांनी मारहाण सुरू केलं. तू कशाला पोलीस ठाण्याला जबाब कशाला द्यायला चालली म्हणून ह्यांनी मारहाण चालू केलं. मारहाण केल्यावर मी तरी बी जाऊन जबाब दिले. जबाब दिल्यानंतर माघारी मी आली. माघारी आल्यावर मारहाण केल्यावर अजून गेली मी पोलीस ठाण्याला. तेव्हा 11 वाजता गेल्यावर
मला तिथं ठाण्याला माझं ही घेतलं केस. आता मागणी काय तुमची आज नेमकं? आता तुम्हाला पाहायला लागले किती केस नाही ती? केस मागणी तिथं मी अर्ज पाणी वगैरे दिल्यावर मला दवाखान्यात पाठवलं. तिथून मी महागारी पोलीस ठाण्याला रात्रीच्या 1 वाजता आली. इथं घेतली तक्रार तुमची? तक्रार घेतल्यावर मी 1 तुम्ही वाजता ज्यावेळेस 1 वाजता तिथे गेले ठाण्यात त्यावेळेस तुमची तक्रार घेतली का पोलिसांनी? घेतली. बरं. पोलिसाबद्दल काय तक्रार आहे का तुमची? मी तक्रार देते पण कोण छाननीच मारत नाही. ते पोलीस लोक पण छाननी मारत नाही. मी तक्रार किती बारी दिली हे लोकांना विरोधी, पण काय पोलीस लोक ह्याची छाननीच करत नाही. ते मग आता काय आहे तुमची मागणी काय? मी अजून तक्रार देऊन रात्री 1 वाजता नंतर सकाळी मी गेली अजून मला लोक मारायला आले. मी मारायला आल्यावर मी अजून आली महागारी सकाळी ठाण्याला आल्यानंतर पोलीस ठाण्याला गेली तर त्यांनी कुणी माझी गवाह तिथं घेईना. तिथं तुमची नाही. मागणी काय आता नेमकं काय व्हायला पाहिजे? मला ही लोकांपासून बंदोबस्त पाहिजे. माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या लेकराला धोका आहे, माझ्या 2 भावाला धोका आहे.